आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। वीज वितरण आणि पारेषण आणि निर्मिती या तिन्ही कंपन्यांमध्ये काम करणारे सुमारे 40,000 कंत्राटी कामगार ज्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न गेल्या वर्ष 2 वर्षापासून प्रलंबित होता, आज महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर निर्णय केलेला आहे। आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या ऊर्जा विभागाचे मंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी आज या कंत्राटी कामगारांना 19% एवढी पगारवाढ या ठिकाणी जाहीर केलेली आहे। त्याचबरोबर 60 वर्षापर्यंत कुठलाही कंत्राटी कामगाराला परस्पर कंत्राटदार काढू शकणार नाही आणि त्या ठिकाणी त्या कंपन्यांचे अधिकारी आणि कंत्राटदार यांनी जेव्हा मिळून निर्णय होईल तेव्हाच त्या ठिकाणी काढलं येईल, अशा प्रकारचा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या नोकरीला संरक्षण, त्याचबरोबर त्या ठिकाणी वेतनवाढ असा एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतला, त्याबद्दल आम्ही सरकारला धन्यवाद देतो आहोत। त्याचबरोबर जे कंत्राटदार आतापर्यंत वेगवेगळ्या कारणाने भ्रष्टाचारामध्ये अडकलेले होते, अशा कंत्राटदारांवर कारवाई झाली पाहिजे, अशाही प्रकारची मागणी आपण केलेली आहे। आणि ज्या कामगारांनी अशा तक्रारी केलेल्या आहेत त्यांच्या नोकरीला संरक्षण मिळालं पाहिजे, हेही सरकारने या ठिकाणी मान्य केलेलं आहे। त्याचबरोबर अन्य अनेक मागण्या ज्या आहेत की ज्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी प्रलंबित होत्या, त्या सर्व 9 पैकी जवळपास 8 मागण्या या सरकारने सकारात्मक त्या ठिकाणी सोडवलेल्या आहेत। ज्या लोकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला म्हणून त्यांचं विक्टिमायझेशन झालेलं आहे, त्यांना देखील सगळ्यांना कामावर घ्यावं आणि अशा कामगारांवर जर केसेस दाखल झालेल्या असतील तर त्या देखील मागे घ्याव्यात, अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी सरकारने दिलेलं आहे। मी महाराष्ट्र सरकारला, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो। एसटी उद्योगाप्रमाणे वीज उद्योगातील कायम कामगारांप्रमाणे या ठिकाणी एसटीच्या कंत्राटी कामगारांना एक चांगली वाढ त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। मागची वाढ देखील त्यांच्याच काळात मिळालेली होती, ही देखील आनंदाची गोष्ट आहे। त्यामुळे मी युती शासनाला आणि पर्टिक्युलरली माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय बावनकुळे साहेब, माननीय वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी या ठिकाणी चांगले प्रयत्न केले आणि या सर्व विषय त्यांनी चांगल्या पद्धतीने मांडला, त्याबद्दल भारतीय मजदूर संघ आणि महाराष्ट्र वीज कामगार संघाच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो। भारत माता की जय। महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा भारत माता की, भारत माता की। हम सब देशभक्त मजदूरों, राष्ट्रभक्त मजदूरों, भारत माता की।